प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये जनतेचा कसा सपोर्ट मिळतोय काय सांगाल? मला प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमचं पॅनल उभं आहे। मी आहे बाळाम्मा बाजी आणि रुपेश पारेकर आहे आणि गौतममधनं सातनबाई आहेत। तर आम्ही तिघं पण जे उमेदवार आहेत, मुझफ्फर हुसेन साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिलेलं आहे। आम्ही खूप खुश आहेत आणि ज्याप्रमाणे मी प्रभागामध्ये काम करते, गरिबांसाठी लढते। BSUP योजना आहे। आज BSUP योजना 2 वर्षाचं आश्वासन देऊन गरीब लोकांना बेघर केलेलं आहे आणि त्याच्या पाठीशी मी लढून 6 नंबर बिल्डिंग गरीब लोकांना प्राप्त करून दिलं आहे। त्यांना माझ्यावरती विश्वास आहे का 16 वर्ष जे 4 नगरसेवकांना BJPनं निवडून दिलं, परंतु त्यांनी गरिबांकडे लक्ष दिलं नाही आहे। ते दर घरासाठी ठोकर खायला लागलेत आणि आज त्यांनी रामासारखं 14 वर्ष वनवास काढायला लागले। त्यांनी 16 वर्ष वनवास काढलं आणि त्यांना पूर्णपणे ठाम त्यांना माहिती आहे का बाळाम्मा बाजी जर निवडून आली तर त्यांना घरं ती हक्काने महानगरपालिकेच्या लढा देऊन त्यांना प्राप्त करून देईल। म्हणून आज माझा इथे प्रचार जोरात चालू आहे आणि मी टफ फाईट देणार आहे आणि आम्ही लोक निवडून येऊ हे मला ठामपणाने माहिती आहे। काय सांगाल ताई, आज ज्यावेळेस जर समजा तुम्ही नगरसेवक बनला तर पहिला काम तुमचं कोणतं असणार? जर मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक होऊन जर मी गेली तर प्रथम काम माझ्या प्रभागामध्ये जे BSUP योजना खोटे आश्वासन देऊन इकडच्या आमदार खासदार आणि 4 नगरसेवक लोकांनी गरीब लोकांना घराशी वंचित करून जे इकडनं ते लोकांना बेघर केलेलं आहे, त्यांचं प्रथम मी काम करणार। आणि इथे जे महानगरपालिकेच्या औषध उपचाराचा एक अस्पताल असायला पाहिजे मोठं गव्हर्नमेंटचं, आणि शाळा मुलांना असायला पाहिजे। जे रोड क्रॉस करून जातात आणि तिथे ॲक्सिडेंट होतो, खूप सारा तिकडे ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो। ह्या सगळ्या रोजच्या जे गरजू सोयी आहेत, गटर आहे, रोड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना करून देऊ। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उपाययोजना करणार? आज महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे औषधोपचारासाठी त्यांचं जे जीवन विमा आहे, जे आयुष्यमान कार्ड आहे, ते आम्ही प्रथम करून देऊ। आणि महिलांसाठी जे घरामध्ये घराघरी जे महिला घरी काम करतात आहे त्यांना महानगरपालिकेमधनं जे अनुदान भेटेल ते आम्ही प्राप्त करून देऊ, त्यांना लोन भेटेल ते प्राप्त करून देऊ, त्यांना जे ब्युटी पार्लरचं जे स्कीम आहे ते करून देऊ, आणि जे सिलाई मशीन आहे त्यांना सगळं आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना प्राप्त करू। मॅडम, प्रभाग 14 मध्ये उत्तर भारतीय समाज एवढं मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार? बघा, उत्तर भारतीय संख्या जास्त प्रमाणात आहे आणि मी सतत 2007 पासून लढा देत आहे। 2007ला मला 40 मतांनी मी कमी पडली, 12ला मी 3ऱ्या नंबरवरती आले आणि 17ला थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे मला तिकीट नाही भेटलं। परंतु इकडचे जे उत्तर भारतीय आहेत त्यांनी नगरसेविका मीरादेवी यादव हिने आपण उत्तर भारतीय मला निवडून द्यावं म्हणून 15 वर्ष त्यांच्याकडनं घेतलेले आहे। पण उत्तर भारतीयांनी आता समजलेलं आहे ह्याच्यामध्ये आपलं कोण नाही आहे, ना जात ना बिरादर। याच्यामध्ये बाळाम्मा ताई सुद्धा आम्हाला घरासाठी लढा देऊन आम्हाला घर प्राप्त करून देऊ शकते, ते त्यांना कळलेलं आहे आणि ते सुद्धा मला आता सपोर्ट करत आहे। ते बोलत होते ताई तुम्हाला आम्ही सपोर्ट करून तुम्हाला निवडून आणू। मारवाडी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, मारवाड समाज, त्यांना तुम्हाला मत केलं पाहिजे म्हणून त्यांना संदेश काय असेल? मारवाड समाजाचे इथे जे तबेले आहेत त्याच्यातले सगळे लोक जे आहेत ते अंकल आंटी सगळे आहेत ते मला लहानपणापासून ओळखतात आहे, म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्यांना बघितलं निवडून का बाबा हे काही काम करतील। पण आता सध्या ते काम करत नाही आहे 15 वर्ष देऊन। आणि आमच्या प्रभागामधलं 14 प्रभागामधलं महापौर सुद्धा होती, ती महापौरांनी 20 वर्ष घेतले, परंतु इकडे गोरगरिबांचं काहीच कामं करून दिलं नाही। RMC प्लॅन्ट आहे, त्या प्लॅन्ट मार्फत एका मुलाचा मृत्यू झाला, त्या लोकांनी दिखावासाठी, आम्ही जेव्हा मोर्चा केला त्यांनी दिखावासाठी त्यांनी सुद्धा आमच्या संगती आले का बाबा आम्हीच पण सपोर्टला आहे। परंतु RMC प्लॅन्टला महानगरपालिकेमध्ये त्यांचा सत्ता होता तेव्हा त्या लोकांनी तिकडे जागा स्थापना करून दिली, त्यांना परमिशन घडवून दिली। तर मला त्यांना एकच विचारायचं आहे, जर तुमचा सत्ता होती तुम्ही RMC प्लॅन्ट दिला, त्याच्यामुळे जे गरीब लोकांना श्वासाचा प्रॉब्लेम होतो, दमाचा प्रॉब्लेम होतो, तर ह्याच्यावरती कडक त्यांना कारवाई करून जे RMC प्लॅन्ट आहे त्याला बंद करायला पाहिजे, परंतु ते बंद करत नाहीये। त्याच्यामुळे इकडच्या लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे आणि ह्या वेळेस मी निवडून येणार आहे हे मला पक्का। मतदारांना काय अपील करू इच्छितो? मतदारांना मी हेच विनंती करू इच्छिते का बाबा 15-20 वर्ष ज्या नगरसेवकांना तुम्ही दिलेलं आहे, इकडच्या गोरगरीब जनता आज गावठाणपासून ते काजूपाड्यापर्यंत जेवढं झोपडपट्टी जमलेलं आहे त्या झोपडपट्टीच्या प्रत्येक एका घराच्या पाठीमागे 10-20 हजार रुपये ते लोक त्यांच्या माणसं पाठवून
घेतलेल्या आहेत, परंतु असं भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे, गरिबांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे. इथे रोड, रस्ता, गटारी, लाईटी, सगळ्यांना पाणी आहे, ह्या सगळ्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे, हे माझं मत आहे. मॅडम, BSCP योजनामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही निवडून आल्या तर काय करणार आहे? बघा, BSCP योजनामध्ये मला पहिल्यापासून सगळं माहिती आहे का किती घोटाळा झालेला आहे, कुठून किती पैसे आलेले. 3,500 करोड रुपये केंद्र शासनाकडनं आलेला आहे आणि मी मंत्रालयापासून ते महानगरपालिका आणि आपल्या कलेक्टरपासून सगळे पेपर काढलेले आहेत आणि BSCP योजनामध्ये जे घोटाळे झालेले आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ते सगळे माझ्याकडे पेपर्स आहेत. त्याच्यामुळे ते लोक पुढे जाऊन देत नाही आहे, परंतु मी जर निवडून आली तर ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे आणून जे गरीब आपले समाज आहेत त्यांच्या पुढे मांडणार आहे आणि त्यांचा हक्काचं घर मी मिळवून देणार आहे. इथं आता सध्या इतर सर्व जे उभे आहेत त्यांना फक्त भेटी बालमतांचे काय सांगत? बघा, जे खरे लोक असतात त्यांना, खरे लोकांची, जे खोटे लोक असतात, भ्रष्टाचारी असतात, त्यांना भीती असते आणि मी खुश आहे या गोष्टीमध्ये, कारण की मी कोणाचा 1 रुपया आतापर्यंत खाल्लेला नाही आहे. ज्या झोपडपट्ट्या इकडे वसलेल्या आहेत त्यांच्या गरिबांकडं, गोरगरिबाकडं कोण रिक्षा चालवतो, कोण भाजी विकतो, कुठली गरीब बाई, विधवा बाई भांडी घासून जे घरं बांधलेले आहेत, इकडे पत्र्याचे घरं बांधलेले आहेत, त्यांच्याकडनं 1 रुपया मी घेतलेला नाही आहे आणि मी एक क्लिअर व्यक्ती आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, जे माझ्या भीती त्यांना आहे आणि त्यांना भीती आहे, मी निवडून आल्यानंतर अजून त्यांना भीती निर्माण होईल आणि हे मी पक्का वादा करते. धन्यवाद.